ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। एक मोठा अपडेट समोर येतोय। कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणात मोठा अपडेट आहे। मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी एसआयटी समोर हजर होणार आहे। प्रज्वल रेवण्णाचं चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं निवेदन आहे। मोठा अपडेट म्हणावा लागेल। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला मोठा अपडेट म्हणावा लागेल। प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी एसआयटी समोर हजर राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आतापर्यंत जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हा प्रज्वल रेवण्णा हे देश सोडून पळाले असं सांगितलं जात होतं, गेल्याचं समजलं होतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा एसआयटी स्थापन झाली आणि आता एसआयटी समोर हे स्वतः हजर असणार आहे। एसआयटी समोर ते 31 मेला समोर येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात ही सगळं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे ते राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि हसन हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांची राजकीय ताकद वाढत आहे, त्यामुळे ते सगळं राजकीय षडयंत्र निर्माण केलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि 31 तारखेला त्यामुळे 10 वाजता मी एसआयटी समोर उपस्थित राहील, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, माझ्यावरती खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत आणि माझा कायद्यावरती विश्वास आहे, त्यामुळं मी या सगळ्या प्रकरणाला सामोरं जाईल असं प्रज्वल रेवण्णाचं या प्रकरणावरती म्हणणं आहे। मात्र प्रज्वल रेवण्णा यांच्या या सगळ्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने महिला समोर आल्या, अनेक महिलांना त्यांच्या घरातील जे कर्ते व्यक्ती होते त्यांनी घराबाहेर काढलेला आहे, त्यामुळे एक मोठा रोष जो आहे महिलांमध्ये पूर्ण देशामध्ये प्रज्वल रेवण्णाच्या प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळाला होता। आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शिवाजी, त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।